आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या गेटचं आपण ओपनिंग करत आहोत आणि हा जो एक निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभव आहे तो लोकांना द्यायचा आहे आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात देखील हे इथलं वनपर्यटन सुरू राहणार आहे आणि व्याघ्र पर्यटनावरती तर बरेच केंद्र काम करत आहेत, परंतु व्याघ्र पर्यटना व्यतिरिक्त सुद्धा जंगल पर्यटन सुंदर असू शकतं याचा अनुभव लोकांना इथं आल्यावर घेता येईल। पहाडी इलाका आहे आपला, कसं वाटलं? पहाडी इलाका सुंदर आहे। वरती आता ज्या काही अरेंजमेंट्स आहेत, आत हिस्टॉरिकल स्पॉट्स पण काही आहेत, जसं आपले माधवराव डोंगरवारांनी जिथे काम केलेलं आहे त्याचा तिथं एक त्यांचा अनुभव हा तो एक आपल्याला तिथं घेता येतो। त्याच्यानंतर मारुतरावांनी जे काम केलेलं आहे ते बघता येतं। प्लस पूर्वी जेव्हा काय म्हणतात त्याला आपल्याला हत्ती पांगणे हे आपलं वरती गेलो होतो पॉइंट तो जेव्हा ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे झाला होता तर त्याचे काही लोकेशन्स आहेत की जिथून आपल्याला पूर्ण परिसराचा एक सुंदर दृश्य बघता येऊ शकतं। तर एकंदरीत इथला अनुभव चांगला आहे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून येथील लोकांना एक व्यवसाय किंवा उपजीविकेलाही प्राधान्य मिळणार आहे, कारण इथं गेटवरतीच आपण एक महिला बचत गटांना एक स्टॉलची जागा दिलेली आहे, ज्याच्यातून इथल्या येणाऱ्या पर्यटकांना खाद्यपदार्थ पुरवले जातील। प्लस काही सुव्हिनियरची शॉप्स असतील, इथं जे काही पर्यटनासाठी गाड्या लागणार आहेत त्या गाड्यांसाठी पण आपण काही हे करतोय, लोकांचं ट्रेनिंग करतोय की जे गाईड म्हणून इथं काम करतील। तर अशा रीतीने पर्यटनाला सुद्धा इथं पर्यटनाबरोबरच उपजीविकेच्या साधनांना सुद्धा इथून हातभार लागणार आहे। काय काय सांगाल? आपलं आज वृक्षारोपणचा होता माके नामचं काहीतरी आज पर्यावरण दिनानिमित्त माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की एक पेड माके नाम असं एक अभियान तुम्ही करा आणि वृक्ष लागवड करा। तर याच ठिकाणी आम्ही त्या संदर्भात वृक्ष लागवड केलेली आहे। ठीक आहे मॅडम। चला मॅडम, दिनानिमित्त आज तुम्ही चुटिया गेटचं जे माधवझरी पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी तुम्ही ओपनिंग केलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा? आपण अनेक जसं नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचं युनिफाईड कंट्रोल आपण यावर्षी या आर्थिक वर्षामध्ये 1 मार्च पासून सुरू केलेला होता आणि त्याच्या अंतर्गत आपण 4 बफरमध्ये नवीन गेट उघडण्याची घोषणा केलेली होती। त्यापैकी एक पहिलं गेट आपण मुर्दोली इथं सुरू केलं, त्यानंतर हे दुसरं गेट आता बफरमध्ये आपण सुरू करत आहोत। ह्या संपूर्ण पर्यटनाचा त्याचा जो गाभा आहे, त्याचं जे बेस आहे ते असंच आहे की इथल्या स्थानिकांना त्याच्यातनं रोजगार उपलब्ध व्हावा आणि 12ही महिने नवेगाव नागझिरासाठी येणारे जे पर्यटक आहेत त्यांना जंगलामध्ये फिरण्याची संधी मिळावी। या गेटची स्पेशालिटी अशी आहे की जी बाकी सफारीमध्ये आपल्याला मिळणार नाही, ते म्हणजे इथे लोकांना पायी चालता येणार आहे। म्हणजे जवळपास 1-1.5 किलोमीटर जंगलामध्ये आतमध्ये पायी चालण्याची संधी इथे उपलब्ध आहे। एक सुंदर मचान उपलब्ध आहे, त्या मचानावरून आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत ऐतिहासिक व्यक्तिमत्व जे झालेले आहेत, म्हणजे जसं आदरणीय चितमपल्ली सर आहेत किंवा माधवराव पाटील डोंगरवार आहेत, तर त्यांच्या स्मृती आपल्या इथे जंगलात आतमध्ये आहेत, त्यांचं दर्शन या निमित्ताने घेता येणार आहे आणि जो जंगलाचा आनंद आहे तो 12ही महिने वेगवेगळ्या सीझन मध्ये घेण्याची इथे सुविधा आहे। अजून प्रवाशांना पर्यटकांना अजून तुम्ही कोणत्या प्रकारची विशेष सुविधा उपलब्ध करून द्याल? सध्या तरी आता आपण पाहतो की अर्ली मॉर्निंग सफारी असते किंवा लेट इव्हिनिंग सफारी असते, परंतु दिवसभर सफारीची संधी इथे उपलब्ध राहणार आहे। नवेगाव बांधपासून आपण बस सोडणार आहोत, त्या बसमध्ये ही सफारी करता येईल आणि प्रत्येक वेळी अख्खी जिप्सी हायर करायची गरज पडणार नाही लोकांना। सीट वाईज आपण इथे चार्जेस केलेले आहेत, त्याच्यामुळे बस भरली की आपण तिथून सोडणार आणि फिरून लोकांना परत घेऊन येणार। विशेष उपलब्धी काय आहे? विशेष असंच आहे की अशा प्रकारची सुविधा दुसरीकडे कुठे उपलब्ध नाही। म्हणजे आजपर्यंत जेवढ्या टायगर रिझर्व मध्ये सफाऱ्या झाल्या त्याच्यापेक्षा ही स्पेशल आहे, ऐतिहासिक आहे। इथे प्राणी पक्षी, इथलं वातावरण हे सगळं तर आहेच, पण त्याचबरोबर मी जसं मगाशी म्हटलं पायी चालण्याची संधी या याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे।